हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर बघा, अशा पार्टीवर ज्या साड्या असतात ना, त्या एकतर आपण ओपन पल्लू म्हणजे सिंगल पदर जो असतो त्याप्रमाणे आपण घेतो, किंवा सगळ्या ज्या प्लीट्स असतात त्या घेऊन आपण जो पदर असतो तो घेत असतो। पण आज म्हटलं या साडीपासून आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने साडी जी आहे ती नेसून बघूया। आणि ही जी पद्धत आहे ती अगदी सोपी आहे आणि अगदी 5 मिनिटाच्या आत तुम्ही ह्या पद्धतीने साडी जी आहे ती नेसू शकता। आणि बघा, खूप सुंदर दिसत आहे बघा। तर पार्टीसाठी किंवा कुठेही जायचं असेल असं तर तुम्ही अशा पद्धतीने पण साडी जी आहे ती नेसू शकता। तर आता इथे बघा, ही मी साडी घेतलेली आहे। ही एकदम पार्टीवेअर टाईपमध्ये साडी आहे। आणि ह्या साडीमध्ये म्हणजे जी मी तुम्हाला पद्धत दाखवणार त्या पद्धतीने मी तुम्हाला साडी कशी घ्यायची आहे तेही मी तुम्हाला सांगते। तर अशा पद्धतीने बॉर्डरवाली साडी घ्यायची आहे तुम्हाला, आणि मध्ये मात्र तुम्हाला प्लेन असलं पाहिजे, म्हणजे काही प्रिंटेड वगैरे असता कामा नये। ही फक्त तुम्हाला एक गोष्ट आहे ती लक्षात ठेवायची आहे। आता इथे बघा, साडी मी नेसण्यापूर्वी पहिल्यांदा हिल घातलेले आहे आणि त्याच्यानंतर साडी नेसायला सुरुवात करत आहे। इथे मी शेपवेअरचाच वापर केलेला आहे। तुम्ही जास्त जास्त शेपवेअरचाच वापर करा असं मी तुम्हाला सांगेन, कारण की शेपवेअरमुळे छान असा शेप पण येतो। आणि आता इथे साडी जी आहे ती आपल्याला व्यवस्थितपणे टक करून घ्यायची आहे। साडी टक करून झाली की त्याच्यानंतर पदर आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचा आहे ते मी तुम्हाला दाखवते। आता मी इथे मला हा पदर जो आहे तो खांद्यावरती अशा पद्धतीने घ्यायचा आहे। तर तो कशा घ्यायचा आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे। पण इथे मला इथपर्यंत पदर घ्यायचा आहे, त्याच्यामुळे मी काय करणार आहे, तात्पुरता हा जो पिन आहे तो मी इथे लावत आहे, तात्पुरता लावणार आहे। तिथे नंतर काय करायचं आहे मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे। तर आता इथे तात्पुरता मी पिन लावलेला आहे। त्याच्यानंतर बाकीचा जो पदर आहे तो मी असा पाठीमागून पुढे घेते बघा। या पद्धतीने मी पुढे घेतलेला आहे, कारण की आता इथे मला निऱ्या काढायच्या आहेत। तर आता इथे ना हा पदराला मी ना असा तात्पुरता क्लिप लावून ठेवते, कारण की तो पदर मध्ये मध्ये आला तर मला निऱ्या नीट काढता येणार नाहीत। आता इथे आपल्याला कमरेची जी फिटिंग, साईड फिटिंग जी आपण म्हणतो ती आता इथे आपल्याला काही करायची गरज नाही आहे। इथे मी डायरेक्ट ना ह्या सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी काढायला सुरुवात केलेली आहे। इथे आता ह्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला जास्त होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही मोठमोठ्या इथे प्लीट्स आहेत त्या काढा। आता बघा, सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी काढत आहे बघा। तर सगळ्या प्लीट्स आपल्या काढून झालेल्या आहेत। त्याच्यानंतर आता इथे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की मी साईड फिटिंग किंवा कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स असतात त्या मी काढणार नाही आहे। तर त्याच्या आधी काय करायचं आहे बघा, सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला एका पाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत, आणि एका लाईनमध्येच तुम्हाला सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या घ्यायच्या आहेत। आता वरच्या ज्या 2 निऱ्या होत्या ना त्या व्यवस्थित येत नव्हत्या, तर त्याच्यासाठी मी त्या 2 निऱ्यांची मी एकच अशी निरी करणार आहे। तर मी इथे बघत होते, तर मी तुम्हाला दाखवत पण आहे बघा, की अशी निरी घेतल्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये स्पेस पण नाही आणि व्यवस्थित ते राहत नाही आहेत, पसरल्या जात होते। त्याच्यामुळे मी त्या 2 निऱ्यांची एकच निरी करून घेतलेली आहे। आणि आता इथे आपल्याला ह्या सगळ्या निऱ्या एका पाठोपाठ एक घेऊन सगळ्या एका लाईनमध्ये घ्यायच्या आहेत आणि नंतर त्या टक करायच्या आहेत। तर इथे मी साईड फिटिंग अजिबात करत नाही आहे, फक्त ह्या जो साडीची जी बॉर्डर आली आहे ती फक्त थोडीशी टक केलेली आहे तिथे, जिथे मला निऱ्या टक करायच्या त्या ठिकाणी। आणि बघा, इथे मी निऱ्या पण अगदी टक केलेल्या आहेत। आणि अशा पद्धतीने ही साडी आपली नेसून झालेली आहे। आता त्याच्यानंतर पदर जो आहे त्याचं काय करायचं आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर इकडे साईडला माझं टक करायचं राहून गेलं होतं, साडीचा जो भाग असतो तो पण मी व्यवस्थितपणे टक केलेला आहे। आणि आता इथे हा जो क्लिप आहे तो मी लावलेला होता तो काढून टाकला आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा, साडीची दोन्ही टोकं आपल्याला घ्यायची आहेत आपल्या हातामध्ये। तर आधी जो मी पिन लावला होता तोही मी काढून टाकलेला आहे। आणि साडीची जी 2 टोकं आहेत ना ती आपल्याला एकत्र घ्यायची आहेत आणि तिथे त्यांना आपल्याला पिनअप करायचं आहे, म्हणजे इथे सेफ्टी पिन आपल्याला लावायचं आहे बघा। तर ही 2 टोकं घेताना ना एकावर एक अशी घ्या आणि नंतरच तो पिन आहे तो लावा। तर जो पदराचा टोक माझं फोडून येणार होता ना ते मी वरती ठेवलेलं आहे, आणि जे पाठीमागून टोक येणार आहे ते मी खालती ठेवलं, आणि अशा प्रकारे मी पिनअप केलेलं आहे। आता यामधून ना आपल्याला जो आपला डावा हात आहे तो घालायचा आहे। हा बघा, या अशा पद्धतीने आपल्याला डावा हात घालायचा आहे। आणि आता इथे हा जो भाग आपला ओपन राहत आहे ना तिथे आपण काय करू शकतो, तिथे आपण अशा प्लीट्स काढायच्या आहेत बघा, थोड्या थोड्या छोट्या छोट्या अशा, म्हणजे 2 नाही तर 3 तिथे प्लीट्स येणार आहेत। तर त्या 2-3 प्लीट्स आपण काढायच्या आणि तिथे पिनअप करायचं आहे, नाहीतर मग ते कसं आपण जे हालचाल वगैरे केली ना की त्या प्लीट्स बाहेर येऊ शकतात। तर त्याच्यासाठी आपल्याला तिथे पिनअप आहे तो करायचा आहे। आणि ही जी बॉर्डर आहे ती मात्र व्यवस्थित आपली आलेली आहे की नाही हे आपल्याला बघायचं आहे। तर बघा, या पद्धतीने आपण साडी जी आहे ती नेसलेली आहे। पण आता इथे ह्या साडीला आपल्याला बेल्ट लावायचा आहे, जेणेकरून बेल्ट लावल्यावरती ती साडी जी आहे ती आपली व्यवस्थितपणे समोरून अगदी दिसणार आहे। तर साडीला बेल्ट लावताना त्या साडीला अगदी मॅच होणाराच बेल्ट इथे तुम्हाला वापरायचा आहे।
तर बघा आता इथे मी हा बेल्ट आहे तो लावलेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही ही साडी आहे ती नेसू शकता, थोडीशी वेगळ्या पद्धतीने आणि पण मात्र खूप सुंदर दिसते आणि अगदी कमी वेळेत म्हणजे अगदी 5 मिनिटाच्या आत आपण ह्या प्रकारची साडी आहे ती नेसू शकतो। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये। तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय बाय।